नमस्कार मित्रांनो, सह्याद्री नेचर ट्रेल्सच्या एका नव्या भागात एका नवीन किल्ल्यासह मी सर्व इतिहासप्रेमी मित्रांचे आणि रसिक प्रेक्षकांचे स्वागत करतो। मागील भागात आपण किल्ले हरिहरगडाचा थरार अनुभवला। या भागात आपण किल्ले मुल्हेरची भव्यता अनुभवणार आहोत। नाशिक जिल्हा हा किल्ल्यांनी समृद्ध असा एक प्रदेश आहे। महाराष्ट्रातील सुमारे 400 किल्ल्यांपैकी 64 किल्ले एकट्या नाशिक जिल्ह्यात आहेत। त्यापैकी आज आपण मुल्हेरची भ्रमंती करणार आहोत। मुंबईहून मुल्हेरकडे जाण्यासाठी आम्ही गुरुवार रात्रीची 11:40 अमृतसर एक्सप्रेस दादर स्टेशनवरून पकडली आणि साधारणपणे 3 तास प्रवास करून 3 वाजता पहाटे नाशिक गाठले। नाशिक स्टेशनवरून आम्ही साधारण 110 किलोमीटरचा मुल्हेरपर्यंतचा प्रवास खासगी वाहनाने केला आणि मुल्हेरच्या गावात पोहोचलो। नाशिक जिल्ह्यातील पश्चिम दिशेला घनदाट जंगल असलेला गुजरातमधील डांग जिल्ह्याचा प्रदेश आणि नाशिक जिल्ह्यातल्या सटाणा तालुक्यातील बागलाणच्या प्रदेशाच्या सीमेवर मुल्हेर हा बागुल राजांच्या राजधानीचा किल्ला वसलेला आहे। सटाणा तालुक्यात असलेल्या मुल्हेर गडावर जाण्यासाठी आपल्याला नाशिक पर्यंत यावे लागते। नाशिकवरून नाशिक सटाणा ताहराबाद मार्गे मुल्हेर गाव गाठावे लागते। नाशिक ते सटाणा हे अंतर 90 किलोमीटर असून येथून सटाणा मार्गे ताहराबाद येथून मुल्हेर 35 किलोमीटर अंतरावर आहे। मुल्हेर गावात गेल्यावर आपल्याला समोरच मुल्हेर माची व डावीकडे मोरागड, मध्यभागी मुल्हेर तर उजवीकडे हरगड असे सुंदर दुर्ग त्रिकूट दिसते। मुल्हेर गावातून किल्ल्याचा पायथा सुमारे 3 किलोमीटर अंतरावर असून खासगी वाहन असल्यास थेट किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत जाता येते। सामान्यपणे किल्ल्यातील महत्त्वाचे गाव किल्ल्याच्या पायथ्याशीच वसलेले असते, पण मुल्हेरचे गाव मात्र किल्ल्यापासून 3 किलोमीटर अंतरावर वसले आहे। कदाचित इंग्रज कालखंडात किल्ल्याची पेठ किल्ल्यावरून उतरून 3 किलोमीटर अंतरावर वसवली गेली असावी। या गावात अतिशय सुंदर लाकूड कामाचे जुने वाडे बघायला मिळतात। मुल्हेर किल्ल्यावर मुघल काळात टंकसाळ होती, त्यामुळे मुल्हेर गावची पेठ सुरत ते औरंगाबाद मार्गावरची मुख्य व्यापारी पेठ देखील होती। याच गावात तलवारीच्या मुल्हेरी मुठीचा शोध लागल्याने हे गाव इतिहास काळापासून अतिशय प्रसिद्ध आहे। अखेरीस मुल्हेर गावामधील उद्धव स्वामी महाराजांचा मठ एक धर्मक्षेत्र म्हणून स्थानिक भागामध्ये विख्यात आहे। मित्रांनो, सह्याद्री नेचर ट्रेल्सच्या एका नव्या भागात मी आपलं स्वागत करतो। आपण बघितलंच असेल की आम्ही किती मोठा प्रवास करून ह्या दुर्गत्रयीच्या पायथ्याशी येऊन पोचलेलो आहोत। तुम्ही बघत असाल की हा कच्चा रस्ता येथे येऊन संपतो, जेथपर्यंत आम्ही आमचं वाहन आणलेलं, आणि ह्याच्या वर आता आपल्याला ह्या बाजूला मोरा किल्ला दिसत असेल। इथे माझ्या बरोबर पाठी दुर्गराज मुल्हेर आहे, जो बागलाणचा राजा म्हणूनही ओळखला जातो, आणि येथे या बाजूला हरगड असं हे दुर्ग त्रिकूट आहे। तर आज आपण मुल्हेर गडाचा संपूर्ण इतिहास पाहून त्याचबरोबर या किल्ल्यावर किती दुर्ग वैशिष्ट्ये आहेत तेच देखील अभ्यास करणार आहोत। तर ह्या किल्ल्याची भ्रमंती करण्यासाठी मी trekshitis.com यांच्या नकाशाची मदत घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता, येथे आपल्याला हा संपूर्ण अतिशय डिटेल नकाशा दिसतो। येथे ह्या पायऱ्या आहेत, येथून आपण ही सगळी जी ठिकाणं याच्यात दाखवलेली आहेत ही कवर करून मोरा आणि मुल्हेर किल्ल्याच्या मधल्या खिंडीतनं किल्ल्यावर जाणार आहोत। संपूर्ण किल्ला पाहून परत ह्या भागामध्ये खाली येणार आहोत। तर चला आता आपण ह्या दुर्ग भ्रमंतीला सुरुवात करूया। चला। जेथे गाडी रस्ता संपतो तेथून एक प्रशस्त पाऊलवाट आपल्याला मुल्हेर माचीच्या डोंगरापाशी घेऊन जाते। 10 ते 15 मिनिटं अंतर आपण वर चढून आलो की आपल्याला डाव्या हाताला गच्च झाडीमध्ये मुल्हेरच्या माचीचे बुलंद तटबुरुज खुणावू लागतात। पुरातत्व खात्याने हल्लीच ह्या तटाबुरुजांची अतिशय चांगल्या रीतीने डागडुजी केलेली आहे। ही पाऊलवाट आपल्याला शेवटी 15 ते 20 मिनिटाच्या वाटचालीनंतर ह्या भल्या बुलंद बुरुजापाशी घेऊन येते। येथेच मुल्हेर माचीचे सर्वात पहिले प्रवेशद्वार आहे। येथे आपल्याला पवित्र देवतांचे देखील दर्शन करता येऊ शकते।
मित्रांनो, साधारण एक 10 ते 15 मिनिटाच्या चढाईनंतर आपण मुल्हेरच्या माचीच्या मुख्य दरवाजापाशी येऊन पोहोचतो. तुम्ही बघू शकत असाल की येथे आतमध्ये गोमुखी बांधणीचा मुख्य दरवाजा आपल्याला पाहता येतो. येथे सध्या दरवाजाची कमान मात्र तुटलेली आहे आणि येथे आर्किओलॉजी सर्वे ऑफ इंडिया यांच्यातर्फे पुनर्बांधणीचं कामसुद्धा चालू आहे. तुम्ही हा स्पष्ट फरक इथे बघू शकता. हे जे पुरातन काळातलं बांधकाम आहे, ह्याच्यात तुम्ही जर बघितलं तर छोटे मोठे खडक एकमेकांमध्ये अतिशय खुबीने गुंतवून आणि डोंगराच्या खडकाचाच भाग वापरून तटाचं बांधकाम केलेलं आहे. येथे आपल्याला हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे बळाची देवता हनुमान आणि बुद्धीची देवता गणेश यांच्या प्रतिमा देखील कोरलेल्या दिसतात. तर हा संपूर्ण भाग जुन्या पद्धतीचा जसा तसा राखला आहे आणि येथे असलेला भव्य बुरुज आपण बघू शकता की अतिशय काटकोनामध्ये प्रमाणबद्ध चिऱ्यांच्या साहाय्याने नवीन बांधून काढलेला आहे. त्यामुळे येथे जे इतिहासप्रेमी रसिक प्रेक्षक असतील त्यांना जुनं बांधकाम कसं होतं आणि नवीन बांधकाम कसं करण्यात आलेलं आहे याच्यातला स्पष्ट फरक समजून येईल. पण कसे का होईना पुरातत्व खातं मुल्हेर किल्ल्याच्या संवर्धनाकडे लक्ष देत आहे, यातच आपण समाधान मानायचं आणि या किल्ल्याच्या दरवाज्यातनं आत प्रवेश करायचा. तर चला, आता आपण हा पहिला दुर्ग विशेष पाहिला. येथून आता आपण मुल्हेर माचीवर प्रवेश करूया. गडप्रवेश करता करता आता आपण किल्ल्याचा इतिहासामध्ये डोकावून पाहूया. मुल्हेर किल्ल्याचा इतिहास थेट महाभारत काळाशी जोडला जातो. प्राचीन काळी रत्नपूर नावाने ओळखल्या जाणाऱ्या या नगरात मयूरध्वज नावाचा राजा राज्य करत होता व त्याच्याच नावाने या नगराला मयूरपूर आणि किल्ल्याला मयूरगड नाव पडले असे महाभारतात आपल्याला उल्लेख सापडतात. 9व्या शतकात या भागात यादव घराण्यातील दृढप्रहार राजाची सत्ता होती. ह्याच यादव राजवंशाची सत्ता पुढे 12व्या शतकापर्यंत या किल्ल्याच्या परिसरात चालू राहिली. किल्ल्याचा पुढचा इतिहासात डोकावून पाहिले असता 14व्या शतकात आपल्याला पुढची माहिती कळते. 14व्या शतकात या भागावर अभिर घराण्यातील जगतछाया राज्याची राज्यसत्ता असताना इसवी सन 1340 मध्ये कनोज येथील राठोड घराण्यातील नानदेव राठोड या बागुल राजांनी येथील सत्ता काबीज केली व मुल्हेरच्या किल्ल्याची पुनर्निर्मिती केली असं समजून येतं. इसवी सन 1308 ते 1638 पर्यंत म्हणजे तब्बल 350 वर्ष राठोड वंशीय बागुल राजाने येथून राज्यसत्ता हाकली असं आपल्याला विविध संदर्भ ग्रंथातून कळतं. या संपूर्ण काळात मुल्हेर ही बागलाण प्रांताची राजधानी होती. अशा रीतीने आपण मुल्हेर माचीचा पहिला भग्न दरवाजा पाहून आतमध्ये येतो. येथे सर्व बांधकाम जे आहे हे पुरातत्व खात्याने हल्लीच पुनर्निर्मित केलेले आहे. पण या वास्तूची मूळ संरचना कशी होती हे मात्र आपल्याला येथे निश्चितपणे जाणवून येते. अर्थात ही जी वास्तू येथे माचीवर आहे, तटबंदी आणि हा भव्य बुरुज, हे प्राचीन काळापासून असेच नव्हते. कारण मुल्हेर हा किल्ला अतिशय प्राचीन आहे. याचे संदर्भ पुराणात शोधायला गेल्यास आपल्याला महाभारतापर्यंत पाठी या स्थळाचे उल्लेख सापडतात. महाभारतामध्ये मयूरध्वज नावाच्या राजाकडे मयूरपूर आणि रत्नपूर नावाची गावं होती. तीच आजची मुल्हेर भाग आहे असं समजलं जातं. तर इतकं प्राचीन ह्या किल्ल्याचा इतिहास सांगता येतो. पण ह्या तटबंद्या किंवा हा जो मार्ग आहे हा मात्र तितका प्राचीन नाही. हा कदाचित बहामनी किंवा निजामशाही काळामध्ये किंवा बागुलांच्या काळामध्ये बांधण्यात आला असावा आणि आता पुरातत्व खात्यातर्फे याची पुनर्निर्मिती केली गेली आहे असं आपल्याला इतिहासाच्या शोधक नजरेने येथे पाहिलं तर सांगता येईल. पण मुल्हेर ही याच्या पुढच्या काळात आपण जेव्हा बघतो तेव्हा बागलाण प्रांताची राजधानी होती. बागलाण म्हणजे बागुल राजांचा प्रदेश. बागुल राजे हे नाशिकच्या ह्या भागाचे अभिषिक्त राजे होते आणि त्यांचा वंश फार मोठ्या काळासाठी ह्या किल्ल्यांवरून आजूबाजूच्या प्रदेशावर राज्य करत असे. त्यामुळे साल्हेर आणि मुल्हेर या किल्ल्यांच्या आजूबाजूच्या प्रदेशाला बागलाण म्हणत आणि मुल्हेर ही या बागलाण प्रांताची राजधानी होती. तर अशा ह्या अतिशय मोठा इतिहास असलेल्या किल्ल्याच्या
दुसऱ्या दरवाजापाशी आपण आलेलो आहोत. आता येथून आपली दुर्ग भ्रमंती अशीच पुढे सुरू ठेवूया. या भव्य अशा दगडी बुरुजाच्या बाजूने जाणाऱ्या अरुंद जिन्यांच्या मार्गावरच कोणे एकेकाळी मुल्हेर माचीचा भव्य असा दुसरा दरवाजा होता. पण त्याची कमान पडून गेल्यामुळे आता आपल्याला तो कसा होता याची कल्पना देखील मनात आणता येत नाही. आता डाव्या बाजूची तटबंदी पुरातत्व खात्याने पुनर्निर्मित करून या किल्ल्याचा प्रवेश मात्र सुकर केलेला आहे. येथून वाट उजवीकडे यू टर्न मारते आणि समोरची पाऊलवाट तटबंदीकडे जाते. आपला मुख्य मार्ग मात्र यू टर्न मारून किल्ल्याच्या तिसऱ्या दरवाजाकडे जातो. त्यामुळे आपण ह्या जिन्यांच्या मार्गाने तटबंदीच्या फांजीवरून तिसऱ्या दरवाजाकडे मार्गक्रमण करत राहायचे. साधारण 5 ते 10 मिनिटं चालल्यावर आपला किल्ल्याच्या तिसऱ्या दरवाजाच्या पाशी प्रवेश होतो. मित्रांनो, दुसऱ्या द्वार क्रमांकापासून आपण जेव्हा वर चढून येतो तेव्हा आपल्याला येथे ही तिसरी द्वार चौकट दिसते. अजून सुदैवाने ही कमानीसह शाबूत असलेली तिसरी द्वार चौकट आहे. येथून आपल्याला ॲक्च्युली माचीमध्ये प्रवेश करता येतो. पण ह्या संपूर्ण द्वार रचनेला संवर्धनाची खूप गरज आहे. तुम्ही बघू शकत असाल हे बुरुज कसे ढासळत चालले आहेत आणि याचे चिरे कसेबसे अजून तग धरून आहेत. पुरातत्व खात्याला येथे संवर्धनासाठी प्रायोरिटीने लक्ष दिले पाहिजे, नाहीतर हा इतिहासाचा अनमोल ठेवा सर्वभक्षी काळापुढे नष्ट होऊन जाईल. पण तत्पूर्वी आता आपण ह्या संपूर्ण चौकटीची अतिशय रचना नीट बघूया. तुम्ही जर इथे बघत असाल तर ह्या चौकटीला वर कमळपुष्पाची रचना केलेली आहे ती दिसते. ह्या बाजूचं जे कमळपुष्प आहे ते पडून गेलं आहे, पण ह्यावरून आपल्याला खात्रीपूर्वक सांगता येते की येथे हिंदू राजवटींचा सत्ता असावी. कारण कमळपुष्प म्हणजे लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि संपत्ती आणि चांगल्या सधनतेचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे हिंदू राजे आपल्या द्वार चौकटींवर कमळपुष्पांची स्थापना करत असत. येथे तुम्ही आता बघत असाल की याच बुरुजाचे जे चिरे आहेत ते इतस्ततः पडलेले आहेत आणि आपण येथून जेव्हा आत येतो तेव्हा आपल्याला जाणवतं की येथे आत पण अशीच एखादी चौकट असावी, कमान असावी, ती आता पडून गेली आहे. आणि येथे कदाचित देवडी असावी जी बुरुजाचा बाहेरची भिंत ढासळल्याने संपूर्णपणे दगडांनी भरून गेलेली आहे. तर येथून आपला प्रवेश आता मुल्हेरगडाच्या माचीवर होत आहे. चला आता आपण बघूया माचीने कुठली कुठली गुपितं आपल्यामध्ये दडवून ठेवली आहे. मित्रांनो, मुल्हेरच्या माचीवर मी आपलं स्वागत करतो. आपण तिन्ही दरवाजे ओलांडून जेव्हा माचीवर येतो तेव्हा पहिल्या प्रथम आपल्याला हे सुंदर असं गणेशाचं मंदिर दिसतं. हे गणेशाचं मंदिर एका प्रचंड मोठ्या तलावाच्या किनाऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतं. हा तलाव हे रेन वॉटर हार्वेस्टिंगचं अतिशय उत्तम उदाहरण आहे. संपूर्ण डोंगर उतारावरून वाहून येणारं पाणी येथे अतिशय जाड तुम्ही तटबंदी बघू शकत असाल. ह्या तटबंदीला अतिशय दरीच्या किनाऱ्यावर बांधलं. तुम्ही बघू शकत असाल की तटबंदी किती खोल आहे. तेवढाच खोल आतमध्ये हा तलाव असण्याची शक्यता आहे, कारण ही भिंत तटबंदीबरोबरच तलावाच्या धरणाच्या पाणीसाठ्याचं रक्षण करण्याचं देखील काम करते. आपले दुर्गस्थपती किती हुशार होते आणि त्यांनी किती चातुर्याने तटबंदीचा पाणी साठवण्यासाठी देखील उपयोग करून घेतला ह्याचं हे अतिशय सुंदर उदाहरण आहे. दुर्दैवाने हा तलाव आता नागवेलीच्या संपूर्ण जंगलाने अतिशय भरून गेलेला आहे. त्यामुळे ह्याची सुंदरता थोडी कमी झालेली आहे. हे साफ करणं गरजेचं आहे. पण तरी पण आता आपल्याला दिसतंय तिथे त्याच्यातसुद्धा आपल्याला अतिशय सुंदर निसर्गशोभा आणि पवित्र असं गणेशाचं मंदिर दिसत आहे. येथे ह्या मंदिरावर राजपूत आणि मुघलकालीन स्थापत्यशैलीचा आपल्याला जास्ती प्रभाव जाणवतो. आता आपण मंदिराच्या जवळ जाऊन मंदिराची अंतर्गत रचना आणि श्री गणेशाचं सुद्धा दर्शन घेऊया. सुंदर अशा निसर्ग दृश्याचा आस्वाद घेत आपण जेव्हा तलावाच्या कडेकडेने मंदिरापाशी येऊन पोहोचतो तेव्हा सर्वप्रथम आपल्याला ह्या मंदिराची सुंदर दगडी चिरेबंदी बांधकामाची रचना मोहून टाकते. कोणे एकेकाळी ह्या मंदिरावर अतिशय सुंदर दगडी कोरीव काम करून ह्या मंदिराला उत्तम रीतीने सजवण्यात आले असावे याची साक्ष देत जेथे तेथे जुन्या काळच्या कोरीव कामाच्या खुणा आपल्या नजरेस पडतात.
जेव्हा आपण सभागृहाच्या पुढे गर्भगृहाच्या दिशेने येतो तेव्हा गर्भगृहाचे अतिशय सुंदर दगडी जाळीदार नक्षी असलेली ही खिडकी निश्चितच पाहणाऱ्यांना मन मोहून टाकते. अशा रीतीने ह्या मंदिराची पाहणी करताना आपल्याला सध्या मात्र कळून येते की ह्या मंदिराची अतिशय उपेक्षा झालेली आहे. या मंदिरावर जिथे तिथे झाडे उगवल्याने या मंदिराच्या संपूर्ण स्ट्रक्चरलाच धोका उत्पन्न झालेला आहे. पण तरी देखील किल्ले मोरा आणि किल्ले मुल्हेर यांच्या पार्श्वभूमीवर हे मंदिर अतिशय सुंदर असं उठून दिसते आणि आजूबाजूच्या हिरवळीमुळे ह्या मंदिराला अतिशय चांगल्या रीतीने एक निसर्गदृश्याचं परिमाण प्राप्त झालेलं आहे. जेव्हा आपण ह्या मंदिराच्या सभागृहामध्ये प्रवेश करतो तेव्हा आपल्याला ह्याच्या तीन कमानीदार खांबानी युक्त असं सभागृह दिसतं. ह्या सभागृहामध्ये जेथे तेथे देवकोष्ठांची देखील निर्मिती करण्यात आलेली आहे. सभागृहाचे छत हे कमानीदार खांबांच्या साह्याने निर्माण करण्यात आलेले आहे. ह्या कमानींवर आपल्याला मुघल आणि उत्तर भारतीय राजपूत शैलीची स्पष्टपणे झाक असलेली दिसून येते. कारण ह्या मंदिराची निर्मिती राठोड वंशीय बागुल राजाने केली असल्यामुळे स्पष्ट रीतीने उत्तर भारतीय प्रभाव मंदिरावर जाणवतो. गर्भगृहामध्ये श्री भगवान शिवशंकर आणि श्री गणेशाची अतिशय सुंदर सुबक मूर्ती आजही येथे येणाऱ्या भाविकांना आणि इतिहासप्रेमी रसिकांना आशीर्वाद देत येथे मोठ्या मानाने स्थानापन्न झालेली आहे. अशा रीतीने संपूर्ण मंदिराची पाहणी करताना आपल्याला जेथे तेथे गतवैभवाच्या सुंदर अशा खुणा पाहायला मिळतात. देवकोष्ठात देव जरी नसले तरी कमलपुष्प आणि दगडी तोरणांनी ह्या मंदिराची सजावट केलेली पाहून आपल्याला निश्चितच अतिशय मनाला बरं वाटतं. ह्या सभागृहाचं एक गोलाकार छत देखील अतिशय पाहण्याजोगं आहे. मित्रांनो, आता आपण गणेश मंडपाचा सभागृहामध्ये आहोत. या सभागृहामध्ये आपण अतिशय चांगली अशी येथे खांबांची रचना पाहू शकतो. त्याचबरोबर आपण पवित्र अशा श्री भगवान शंकराच्या शिवलिंगाचे आणि गणपतींचे दर्शन देखील घेतले. आता इतिहासप्रेमींसाठी या सभागृहामध्ये एक महत्त्वाचा असा वास्तुविशेष दडलेला आहे. तुम्ही जर ह्या खांबाकडे नीट पाहिलेत तर ह्या खांबावर तुम्हाला काही अक्षरं कोरलेली दिसतील. दुर्दैवाने ह्या कोरलेल्या अक्षरांवर सुद्धा हल्ली येथे येणाऱ्या नालायक तरुणाईंनी काही अभद्र मेसेजेस येथे कोरलेले तुम्हाला पाहण्यात येतील. मी सर्वच नागरिकांना, इतिहासप्रेमींना, महाराष्ट्रातील तमाम जनतेला अशी वारंवार विनवणी करू इच्छितो की इतिहासाचा असा अमूल्य ठेवा स्वतःचे असे अभद्र मेसेजेस लिहून बर्बाद करू नका. कारण ह्याच्यातनंच आपल्याला अमूल्य अशी ऐतिहासिक माहिती मिळते. मी असं म्हणत आहे याला कारण आहे की हा जो भाग आहे येथे पुसट झालेली ही जी देवनागरी लिपीतली अक्षरं आहे ही एका प्राचीन काळच्या शिलालेखातून समजणाऱ्या इतिहासाची एक खूणच येथे आपल्याला दाखवतात. ह्यामध्ये असं नोंदलं आहे की शके 1534 परिधावी नाम संवत्सरे ते दिवसी हजरत प्रतापशाह राजे साल्हेर मोरेर स्थापित मोरेश्वराची मंडप केले असे वैशाख शुद्ध 5 बुधवार असा कोरीव उल्लेख येथे आपल्याला सापडतो. याचा अर्थ हे मंदिर इसवी सन 1612च्या दरम्यान राजा प्रतापशाह बागुल यांनी बांधलेले आहे. ही माहिती आपल्याला ह्या प्राचीन अशा शिलालेखामधनं कळते. त्याचमुळे अशा अमूल्य माहितीचा ठेवा असलेला शिलालेख आपल्या देशातल्या तरुणांनी असं स्वतःच्या हाताने बर्बाद करू नये हीच इच्छा ठेवून आपण गणेशाला प्रार्थना करूया आणि मुल्हेरच्या पुढच्या वास्तुविशेषाकडे आपला मोहरा वळवूया. गणेश मंदिराच्या पाठी जाणारी ही पाऊलवाट आपल्याला घनदाट झाडीत घेऊन जाते. साधारण 5 ते 7 मिनिटाची ही घनदाट झाडीतनं जाणारी पाऊलवाट आपल्याला मुल्हेर किल्ल्याच्या पुढच्या ऐतिहासिक वास्तुविशेषाकडे घेऊन जाते. येथे घनदाट झाडी असल्याने आपण निश्चित येथे जपून वावरावे. गणेश तलावाजवळून साधारण 5 ते 7 मिनिटाची पदभ्रमंती केली आणि घनदाट जंगलातल्या दडलेल्या पायवाटेतनं आपण पुढे आलो की आपल्याला
हे अतिशय जीर्ण असं रामेश्वर मंदिर पाहायला मिळते. या मंदिराची सध्या दुरावस्था झाली असून फक्त गर्भगृहाचाच भाग कसाबसा तग धरून उभा आहे. या मंदिराचं नाव जरी रामेश्वर असलं तरी आतमध्ये आपल्याला देवी मातेची मूर्ती पाहायला मिळते. चला आता आपण आत जाऊन या मंदिराचं दर्शन घेऊया. या मंदिरापर्यंत फारसे पर्यटक किंवा इतिहासप्रेमी येत नसल्याने येथे फारच जास्त झाडी माजलेली आहे. पण त्यातही या मंदिराचं वैभव लपून राहत नाही. आपण येथे अतिशय सुंदर नक्षीकामाची रचना पाहू शकतो. मंदिराच्या मुख्यद्वारावर गजांत लक्ष्मीचे शिल्प देखील कोणेके काळी विराजमान होते. त्याच्यापैकी हत्तींची सुंदर रचना येथे आजही आपल्याला पाहायला मिळते. मंदिराचं सध्या एकच गर्भगृह अस्तित्वात असल्याने आतमध्ये पाहिले असता मंदिर मुघल राजपूत शैलीत बांधलेले असून आतला जो गर्भगृह आहे तेथे केवळ आता देवीची मूर्तीच आपल्याला पाहायला मिळते. याखेरीज ह्या मंदिराच्या बाजूला एक सुंदर दगडी चौरसाकृती पाण्याचे टाकं आहे. ह्या पाण्याच्या टाक्यातलं पाणी पिण्यायोग्य आहे असं बऱ्याच साईटवर रिसर्च करताना आम्हाला समजून आले आणि बाकी हा परिसर अतिशय शांत आणि रमणीय आहे. जेव्हा आपण मंदिराच्या बाह्य भागाचं दर्शन घेतो आणि पुढील भागावरची नक्षीकाम पाहून बाजूला येतो तेव्हा आपल्याला पाठी ह्या मंदिराची दुरावस्था झालेली दिसते. तुम्ही बघू शकत असाल एका बाजूला ह्या मंदिराचं चिरेबंद बांधकाम आपल्याला पाहायला मिळतं आणि दुसऱ्या बाजूला ह्या मंदिराला वृक्ष उगवल्यामुळे त्या बाजूचे चिरे ढासळून आतली चुन्याची लेयर कशी दिसते आणि त्यामुळे मंदिराच्या संपूर्ण बांधकामालाच कसा धोका उत्पन्न झाला आहे ते येथे बघायला मिळतं. दुर्दैवाने ह्या झाडाने ह्या मंदिराला खूपच हानी पोचवलेली आहे आणि थोडंसं सुदैव म्हणायला पाहिजे की सह्याद्री प्रतिष्ठान किंवा आर्किओलॉजी सर्वे किंवा इतर बऱ्याचशा तरुणाईच्या ज्या इतिहासप्रेमी संस्था आहेत त्यांनी येथे कळसावर पण पिंपळाची झाडं उगवलेली ती किमान तोडून ह्या मंदिराच्या हे जे स्ट्रक्चर आहे किमान काही अजून दिवस ह्या स्ट्रक्चरला जीवदान दिलेले आहे. येथे देखील पुरातत्व खात्याने लक्ष देऊन ह्या मंदिराचे नीट पुनर्निर्माण प्राचीन काळच्या स्थापत्यशास्त्राप्रमाणे करायला हवे असंच हे जीर्णावस्था पाहून आपल्याला म्हणता येईल. तर अशा रीतीने आपण हे रामेश्वराचं मंदिर पाहिले. आता आपल्याला येथून परत पाठी गणेश तलावापर्यंत जायचं आहे. गणेश मंदिराच्या इथून आपल्याला माचीवर येणाऱ्या मुख्य मार्गाकडून मुख्य पायवाटेकडे जाऊन ह्या किल्ल्याची पुढच्या वास्तुदर्शनाकडे मार्गक्रमण करायचं आहे. तर चला तुम्ही लक्षात ठेवा आपण जो हा मार्ग करतोय माचीवरून आपण पहिल्यांदा गणेश मंदिर बघितलं, मग रामेश्वर मंदिर बघितलं आणि इथवर येऊन आपल्याला परत पाठी जायचं आहे आणि आपली दुर्ग भ्रमंती सुरू ठेवायची आहे. गणेश मंदिरापासून पुढच्या स्थलदर्शनाकडे जाता जाता आपण मुल्हेर किल्ल्याच्या बागुल राजांच्या काळातील इतिहासाच्या पानात डोकावून पाहूया. या किल्ल्याच्या माचीवर आपण किल्ल्याचा प्राचीन इतिहास पाहिला आणि बागुल घराण्याच्या येथे सत्ता स्थापनेपर्यंतचा इतिहास पाहून आपण पुढची गडभ्रमंती सुरू केली होती. आता आपण पुढील इतिहास बघूया. बागुल घराण्यात एकूण 11 राजे झाले. ह्या सर्व राजांना बहिर्जी ही पदवी होती. इसवी सन 1340 मध्ये तारीख ए फिरोजशाही या ग्रंथात मुल्हेर साल्हेर प्रांत नानदेव बागुल राजाच्या ताब्यात असल्याचे उल्लेख येतात. खानदेशातील फरुखी राजसत्तेने वारंवार प्रयत्न करून देखील बागलांचे स्वातंत्र्य अबाधित राहिले. इसवी सन 1595च्या सुमारास अकबर बादशाने खानदेश जिंकला आणि फारुकी सत्ता नष्ट झाली. त्यावेळेला बागलाण प्रांतात असलेल्या नारायणशहा व त्याचा पुत्र प्रतापशहा याने मुघलाला मदत करून मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले. इसवी सन 1610 मध्ये मुल्हेरवर प्रतापशहा बागुल यांची सत्ता असताना काही इंग्रज प्रवासी येथे येऊन पोहोचले होते. त्यापैकी इंग्रज प्रवासी फिंच याच्या प्रवास वर्णनात मुल्हेर येथे टंकसाळ असून त्यामध्ये गुजरातच्या सुलतान महम्मद बेगडा याचा महमुदी रुपया पाडल्या जात असल्याची नोंद येते. हीच नाणी बागलाणात चलन म्हणून वापरली जात होती. शहाजहानच्या काळापर्यंत मुल्हेर किल्ला बागुल राजांच्याच ताब्यात होता आणि
बागुल राजे नामधारी रीतीने मोगलांचे सार्वभौमत्व मान्य करून येथे अंतर्गत स्वायत्तच होते. खरे पाहता अकबर बादशहाने जेव्हा गुजरातवर स्वारी केली तेव्हा येथील बागुल राजांनी 3000 स्वारांसह अकबर बादशहाला मदत केल्याचे उल्लेख देखील काही दफ्तरांमधून सापडतात. त्यामुळे शहाजहानच्या काळापर्यंत मुल्हेरचा किल्ला बागुल राजांच्याच ताब्यात होता. मित्रांनो, आपल्याला ही जी समोर वाट दिसते, येथून आत्ता आपण गणेश तलावाजवळून पुढे वाटचाल करत आलो. येथे जेव्हा आपण समोर बघतो तेव्हा आपल्याला एक ऐतिहासिक वाड्याचा वास्तूचं जोतं दिसतं. ह्या वास्तूला राणी महालाचा वाड्याचं जोतं असं म्हणतात. येथेच पत्र्याच्या शेडमध्ये आपल्याला एका दैवी तत्वाची मूर्ती म्हणजेच श्री मातेची मूर्ती दिसते. या इथे डाव्या हाताला सोमेश्वर मंदिराकडे जाणारी वाट आहे आणि त्याचबरोबर येथे उजव्या हाताला बाले किल्ल्याकडे, मुल्हेरच्या बाले किल्ल्याकडे जाणारी वाट आहे. चला आता आपण श्री देवी मातेचं दर्शन करूया. महिषासुराला मारताना महिषासुरमर्दिनी देवीचं हे अतिशय जुनं चांगल्या अवस्थेतलं शिल्प आपण ह्या पत्र्याच्या मंदिरात पाहू शकतो. येथून आता आपण परत एकदा ह्या जुन्या वाड्याच्या जोत्यावरून खाली येऊया आणि उजव्या हाताला असलेल्या सोमेश्वर मंदिराकडे आपली दुर्ग भ्रमंती अशीच सुरू ठेवूया. महिषासूर मर्दिनीच्या देवळापासनं बाले किल्ला उजव्या हाताला ठेवून एक मुख्य वाट आपल्याला सोमेश्वर मंदिराकडे घेऊन जाते. ह्या वाटेवर आपल्याला एक तिठा लागतो. या तिठ्याकडे डाव्या हाताला वळल्यावर घनदाट झाडीच्या आत आपल्याला एक नव्याने बांधलेली वास्तू दिसते. ही वास्तू म्हणजे वनविभागाने पर्यटकांसाठी निवाऱ्याची केलेली सोय आणि त्याचबरोबर येथे स्वच्छतागृहांची देखील केलेली सोय आहे. येथे आम्ही जेव्हा आलो तेव्हा येथे कोणीच वन खात्याचा माणूस किंवा इतर कोणीही अवेलेबल नव्हते. त्यामुळे ह्या वास्तूचा जर आपल्याला सोयीचा आनंद घ्यायचा असेल, रात्री मुक्काम करायचा असेल तर कुठे फोन करावा किंवा याचं रिझर्वेशन कसं करावं याची माहिती मात्र कळू शकली नाही. वन खात्याने बांधलेल्या हॉलपासनं ही पाऊलवाट ह्या बाजूला आपल्याला घेऊन येते. आपण सोमेश्वराच्या मंदिराकडे चालत येत असताना हा आपल्याला विशाल असा आंब्याचा वृक्ष लागतो. आंब्याच्या झाडाच्या जवळ आल्यावर येथे एक ऐतिहासिक ठेवा दडलेला आहे जो आत्ता अखेरची घटका मोजत आहे. तुम्हाला येथे पाऊलवाटसुद्धा बारकाईने पाहूनच शोधावी लागेल, कारण ह्या इथे झाडामध्ये असलेली गॅप हीच पाऊलवाट आहे. येथे आपण जेव्हा येतो तेव्हा तुम्ही विचार करत असाल की ह्या अडचणीच्या भागात झाडीमध्ये आपण का जातो, पण येथे अमूल्य असा ऐतिहासिक ठेवा अजून एका आंब्याच्या झाडाखालीच आपल्याला दिसतो. येथे चंदनबाव नावाने प्रसिद्ध असलेली मुल्हेर किल्ल्यामधली षटकोनाकृती आकाराची विहीर आहे. दुर्दैवाने या विहिरीमध्ये सध्या बाजूची भिंत ढासळून प्रचंड मोठा मातीचा ढिगारा कोसळून या विहिरीची खूप जास्ती हानी झालेली आहे. तुम्ही बघू शकत असाल की समोर मातीचा ढिगारा कोसळल्याने ह्या विहिरीची कशी हानी झालेली आहे. ही स्टेपवेल प्रकारातली विहीर आहे. येथे समोरच्या कमानीतनं कोणे एकेकाळी विहिरीच्या आत उतरण्यासाठी जिने होते. आता मातीच्या रळल्याने हा संपूर्ण वास्तुवैभव नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. षटकोनाकृती विहिरीच्या संपूर्णपणे पडझड झालेली आपल्याला दिसते आणि मातीचा ढिगारा पाण्याच्या भागामध्ये कोसळून ही विहीरसुद्धा आटण्याच्या मार्गावर आहे. तर जेव्हा कधी मुल्हेर फिरायला याल तेव्हा ह्या वास्तुवैभवाकडे आवर्जून या आणि हे संपूर्णपणे नष्ट होण्याच्या आधी येथे येऊन हे वास्तुवैभव बघा
आणि आपला इतिहास जागृत करा अशी मी सर्व इतिहासप्रेमींना आवर्जून विनंती करेन. मित्रांनो, येथे आपल्याला हे जे पाटी दिसतंय हे सोमेश्वराचं मंदिर आहे आणि या मंदिराजवळ मुल्हेर किल्ल्यातली एक महत्त्वाची ऐतिहासिक ठेव जतन करण्यात आलेली आहे. येथे तुम्ही बघू शकत असाल की येथे आपल्याला 2 युरोपीय पद्धतीच्या अतिशय सुंदर तोफा दिसतात. इथे त्यांची नावं देखील नोंदलेली आहेत, रामप्रसाद आणि ही तोफ आहे शिवप्रसाद. या तोफा मराठ्यांच्या काळामध्ये मुल्हेर गडावर आणण्यात आल्या असाव्यात असा अंदाज आहे, कारण ह्या ब्रिटिश पद्धतीच्या युरोपियन बनावटीच्या ओतीव आणि घडीव लोखंडी आणि मिश्र धातूच्या तोफा आहेत. तुम्ही जर ह्याचं जवळून निरीक्षण केलं तर तुम्हाला स्पष्टपणे कळून येईल की ह्या युरोपियन बनावटीच्या तोफा आहेत, कारण युरोपियन पद्धतीने जहाजावर या तोफा माउंट करताना जे जोड असायचे ते तुम्हाला इथे बघता येतात. त्याचबरोबर येथे ह्या तोफांची नावं देखील कोरण्यात आलेली आहे. येथे रामप्रसाद असं नीटपणे कोरलेलं आपण पाहू शकतो. त्याचप्रमाणे आपण जेव्हा दुसऱ्या तोफेकडे जातो त्या तोफेवरही या तोफेचं नाव शिवप्रसाद हे इथे कोरलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मित्रांनो, ह्या तोफा आपल्याला बऱ्याच किल्ल्यांवर दिसतात आणि ह्या किल्ल्यांवर कधीकधी आपल्याला बरेचसे आकडे देखील लिहिलेले दिसतात. ह्या आकड्यांचा अर्थ माहीत नसल्याने कित्येकदा बरेच लोक वाटेल तो अर्थ सांगण्याचा किंवा काही गोष्टी बनवण्याचा प्रयत्न करतात. पण माझे अतिशय चांगले असे मित्र असणारे मराठा नौदलाचे एक मोठे अभ्यासक प्रितीश खेडेकर यांनी मला या आकड्यांचा अर्थ सांगितलेला आहे. त्यांना ब्रिटिशांच्या तोफा ह्या विषयामध्ये अतिशय प्रावीण्य हासिल असल्यामुळे त्यांची ही माहिती आहे ही खूप ऑथेंटिक आहे आणि मी आपल्या सर्व इतिहासप्रेमी रसिक प्रेक्षकांना ही माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो. तर हा जो आहे आपल्याला इथे आकडे सापडतात. पहिला आकडा लिहिलेला आहे 19, दुसरा आकडा लिहिलेला आहे 2 आणि तिसरा आकडा लिहिलेला आहे 6. तर ह्या आकड्यांवरून काही लोकांना वाटतं की ही कदाचित ह्या तोफेच्या बनावटीचं वर्ष असेल किंवा दुसऱ्या काही अर्थ असेल. तर प्रत्यक्षामध्ये ही आकडी म्हणजे ह्या तोफेचं वजन किती आहे हे नोंदलेला एक कोड आहे. ह्याच्यामध्ये पहिला आकडा जो आहे 19 ते म्हणजे 100 वेट दर्शवतो. 100 वेट म्हणजे 112 पाऊंड. दुसरा आकडा जो आहे जो 2 तो क्वार्टर वेट दर्शवतो म्हणजे 28 पाऊंड. आणि तिसरा आकडा केवळ पाऊंडाचे एकक दर्शवतो म्हणजे 19ला 112ने गुणायचं ज्याचं उत्तर वजनी पाऊंडात येईल. दुसऱ्या आकड्याला म्हणजेच 2ला 28ने गुणायचं त्याचं वजन पाऊंडात मिळतं आणि त्याच्यामध्ये 6 पाऊंड हे एकक मिळवायचं. या संपूर्ण वजनाची जी टोटल होते म्हणजे 19 गुणिले 112 2128 पाऊंड. 2 × 28 म्हणजे 56 पाऊंड आणि 6 पाऊंड या म्हणजे 2128 पाऊंड अधिक 56 पाऊंड अधिक 6 पाऊंड याची टोटल होते 2190 पाऊंड. जेव्हा आपल्याला हे वजन मिळतं त्याच्यानुसार आपल्याला या तोफेचं किलोग्रॅममधील वजन कळतं. म्हणजेच या गुणाकाराची टोटल होते 993 किलो. म्हणजे तुम्ही ॲझ्युम करू शकता साधारणपणे या तोफेचं वजन 1 टनापर्यंत आहे. 993 किलो, 1000 किलोचा 1 टन होतो आणि ही तोफ वजनाला 993 किलो एवढी भरते. तर ही इतकी प्रचंड वजनी तोफ कोणे एकेकाळी दरीत पडली होती. सह्याद्री प्रतिष्ठानच्या इतिहासप्रेमी तरुणांनी अथक प्रयत्नांनी ही तोफ येथे आणली आणि पुरातत्व विभाग नाशिक यांच्या परवानगीने ही तोफ इथे गाड्यावर चढवून इतिहासप्रेमी रसिक प्रेक्षकांच्या प्रदर्शनासाठी येथे मांडून ठेवलेली आहे. तर आपण एकदा सह्याद्री प्रतिष्ठानच्या या इतिहासप्रेमी तरुणांना
मानवंदना जरूर दिली पाहिजे, कारण हा अमूल्य ऐतिहासिक ठेवा जो दरीमध्ये सडत पडलेला तो त्यांच्या प्रयत्नाने मुल्हेरमध्ये इतिहासप्रेमींच्या दर्शनासाठी सोमेश्वराच्या मंदिराजवळ आज आपण पाहू शकतो. तर अशा रीतीने या दोन्ही तोफांचं दर्शन करून आता आपण श्री सोमेश्वराच्या मंदिराची ऐतिहासिक वास्तू कशी दिसते हे बघायला आपली दुर्गभ्रमंती पुढे सुरू ठेवूया. तोफा पाहून झाल्यावर लगेचच आपण काही जिने चढून ह्या भव्य प्रशस्त अशा मंडपात येऊन पोहोचतो. हे सोमेश्वराचे मंदिर आहे. मुल्हेर किल्ल्यावरील सर्वात जास्त सुस्थितीत असलेली ही ऐतिहासिक वास्तू 1480 साली महादेवशाह राठोड या बागुल राजांनी पुत्रप्राप्तीसाठी बांधली असं आपल्याला इतिहासाच्या दफ्तरात शोधाशोध केल्यावर कळतं. अतिशय सुंदर भव्य अशा 6 कमानींवर तोललेल्या सभामंडपात आपला प्रवेश होतो आणि आपल्याला येथे नंदी महाराजांचं दर्शन होतं. पण नंदी महाराजांच्या समोर गर्भगृहात मात्र आपल्याला भिंत दिसते आणि एक छोटीशी चौकट आहे. तेथे आपण जेव्हा वाकून बघतो तेव्हा तळघरात असलेलं शिवलिंग आपल्याला दिसतं. अशा रीतीने ही एक अनोखी रचना असलेलं दुर्मिळ मंदिर आहे की ज्याच्यामध्ये गर्भगृहाच्या दर्शनी भागात केवळ भिंत आहे आणि गर्भगृहाच्या तळघरामध्ये आपल्याला साक्षात शिवशंभू शिवशंकराची शिवलिंग पाहायला मिळते. येथे तळघरात आल्यावर आपल्याला उत्तराभिमुख अशी ही पवित्र शिवलिंग पाहायला मिळते. येथे अतिशय प्रशस्त अशा या दगडी तळघरामध्ये भव्य अशी शिवप्रतिमा आपल्याला अंकित केलेली दिसते, ज्याच्यावर नित्य जलाभिषेक सुरू असतो. आणि याची एक खासियत म्हणजे गर्भगृहाला असलेल्या या खिडकीतनं आपल्याला सभागृहाच्या कळसामध्ये पण एक खिडकी दिसते, ज्याच्याद्वारे वर्षातले काही ठराविक दिवस सूर्योदय होतो तेव्हा सूर्याचा पहिला किरण शिवलिंगाला स्पर्श करतो. अतिशय सुंदर अशी ही रचना दुर्गस्थपतींनी 15व्या शतकात जवळजवळ 500 वर्षापूर्वी येथे निर्माण केलेली पाहून आपल्याला आश्चर्यचकितच व्हायला होतं. तुम्ही जर येथून नीट बघितलं तर तुम्हाला शिवलिंगाचा जलाभिषेक होणाऱ्या कुंडाच्या पलीकडे गर्भगृहाची खिडकी आणि त्याच्या वर असणारी जी सभागृहाच्या घुमटामध्ये असलेली खिडकी योग्य रीतीने पाहता येईल. आणि तुम्हाला हे जाणवेल की पूर्व दिशेला असलेला हा भाग येथून सूर्यकिरण किती अलगद शिवलिंगाला चरणस्पर्श करत असतील. जेव्हा आपण ही रचना बाहेरच्या बाजूने पाहतो तेव्हा देखील आपल्याला ह्यातली अभियांत्रिकी कमाल पाहायला मिळते आणि गर्भगृहाच्या छोट्याशा खिडकीतनं वरून सुद्धा शिवलिंगाचं दर्शन करता येतं. हे अतिशय सुंदर भव्य आणि प्राचीन असं मंदिर मुल्हेर किल्ल्यावर सर्वांनी आवर्जून पाहावं असंच आहे. आणि ह्या मंदिराच्या पाठच्या दरवाज्यातनं जेव्हा आपण पुढे येतो तेव्हा आपल्याला येथे एक दगडी तोफगोळा आणि त्याचबरोबर श्री गजाननाची एक सुंदर पण सध्या खंडित अवस्थेत असलेली मूर्ती देखील पाहायला मिळते. हा परिसर अतिशय रमणीय, शांत आणि शिवस्वरूपाची साधना करण्यास अतिशय योग्य आहे. मंदिराच्या पाठी आपल्याला एक प्रचंड मोठं दगडी टाकं पाहायला मिळतं. ह्या टाक्याला गुलाब टाके असं म्हटलं जातं. ह्या गुलाब टाक्यातलं पाणी मात्र सध्या पिण्यायोग्य नाही आणि येथूनच पुढे आपली खरी दुर्गभ्रमंती सुरू होते. येथूनच पुढे आपल्याला अतिशय खडतर अशी 45 मिनिटं ते 1 तासाची अवघड चढणीची वाट मुल्हेर आणि मोरा किल्ल्याच्या खिंडीपर्यंत घेऊन जाते. ही अतिशय अवघड आणि सरळ चढणीची वाट असल्याने येथे बराच थकवा देखील जाणवतो. पण आपण चिकाटीने मोरा किल्ल्याच्या खालती असलेल्या डोंगर सोंडेवरून वरील दिशेने प्रयाण करायचे आणि 1 तासाची ही खडतर चढाई पार करून आपल्याला आता मोरा किल्ल्यापाशी पोहोचायचे असते. शहाजहान बादशहाच्या काळात त्याने 1636च्या जुलै महिन्यामध्ये आपला शहाजादा औरंगजेब याची दख्खनचा सुभेदार म्हणून नेमणूक केली. औरंगजेब दख्खनमध्ये सुभेदार म्हणून आल्यावर लगेचच 2 वर्षात 1638 साली मोगलांनी बागलांवर हमला केला. यावेळेला बागुल राजा बहिराम शहा बहिरजी बागुल यांनी किल्ला मोठ्या शर्थीने लढवला. पण प्रचंड बळाच्या मोगली युद्ध सामर्थ्यापुढे आपला निभाव लागणार नाही आणि पराभव होईल असं दिसल्यावर
काही काळातच ह्या बहिरामशाह बागुल राजाने औरंगजेबाशी तह करून मोगलांची चाकरी पत्करली आणि मनसबदारी स्वीकारली आणि ऐश्वर्य संपन्न श्रीमंत असं बागलांचं शेवटचं हिंदू राज्य लयास गेलं. 15 फेब्रुवारी 1638 रोजी किल्ला मोगलांच्या ताब्यात आला. मुल्हेर किल्ला ताब्यात आल्यावर औरंगजेबाने या किल्ल्याचे नाव बदलून औरंगगड असं केले. किल्ल्यावर पहिल्या मुघल किल्लेदार मोहम्मद ताहिर याची नेमणूक करण्यात आली. ह्या ताहिरनेच मुल्हेरजवळ स्वतःच्या नावाने ताहिर नावाचे गाव वसवले, ज्याचे आज ताहिराबाद असे नामकरण झालेले आहे. 1660 मध्ये ख्वाजा बेग हा मुल्हेरचा किल्लेदार होता. तर ह्याच्या पुढे 1662 मध्ये कुली बेग हा या किल्ल्याचा किल्लेदार होता, अशा नोंदी मुघल दरबारच्या अखबारात सापडतात. याच्या कारकिर्दीत मुल्हेर किल्ल्यातील सैनिकांनी पगारासाठी बंड केल्याचे देखील उल्लेख मिळतात. ऑक्टोबर 1670च्या दुसऱ्या सुरत लुटीनंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य विस्तारासाठी बागलाणची मोहीम उघडली. तेव्हा पहिल्या प्रथम मराठ्यांचा आणि बागलाणाचा संबंध आला. मराठ्यांनी 1671 मध्ये प्रथम मुल्हेरवर हल्ला केला, पण येथील मुघल किल्लेदार नेकनाम खानाने तो परतवून लावला. मात्र साल्हेरच्या लढाईनंतर पेशवे मोरोपंत यांच्या नेतृत्वाखाली 18 फेब्रुवारी 1672 मध्ये मुल्हेरचा किल्ला मराठ्यांनी जिंकून घेतला, अशा नोंदी मराठ्यांच्या दफ्तरामध्ये मिळतात. तर मित्रांनो, मुल्हेरच्या अशा पराक्रमी आणि साहसी इतिहासाची उजळणी करता करता साधारण तासाभराची खडतर अशी चढाई करून आपण मुल्हेर आणि मोरा या किल्ल्यांच्या मधल्या खिंडीपाशी येऊन पोहोचतो. ही खिंड अतिशय मजबूत अशा तटबुर्जांच्या बांधणीने बंदिस्त केलेली आहे, जेणेकरून या दोन्ही किल्ल्याच्या मधून शत्रूला आरपार जाता कामा येऊ नये. येथे आपण जेव्हा पाहतो तेव्हा आपल्याला मुल्हेर किल्ल्याची अजस्त्र कातळ भिंत, समोरचा हरगड आणि मुल्हेर किल्ल्याच्या माचीवरील अतिशय घनदाट असं जंगल देखील पाहायला मिळतं. ह्या सुंदर परिसरात येऊन आपण मानवनिर्मित तटबुर्जांचं भक्कम बांधकाम आणि निसर्ग निर्मित अशी ही अजस्त्र कातळ भिंत पाहून स्तिमित होऊन जातो. अतिशय सुंदर असं हे निसर्ग आणि मानव यांच्या संयुक्त कारागिरीचं येथे उत्तम आपल्याला काम केलेलं पाहायला मिळतं. तर मित्रांनो, ही खिंडीतली खडतर चढाई चढून आपण या तटबंदीच्या बुरुजापाशी येऊन पोहोचतो. बुरुजापाशी येऊन पोहोचल्यावर जर आपण ऐतिहासिक नजरेने येथे पाहणी केली तर आपल्याला असं जाणवतं की बुरुजाला वर्तुळाकार खडक फोडून पायऱ्या बनवलेल्या होत्या आणि इथे जे दगड पडलेले दिसतात याच्यात जर बारकाईने पाहणी केली तर तुम्हाला इथे एक आर्च दिसतो, कमान. ही कोणी काही कदाचित ह्या दरवाजाची कमान असण्याची शक्यता आहे, जी मोरा आणि मुल्हेरच्या दरम्यानच्या तटबंदीच्या पाठच्या बाजूला होती. आता याची रचना नक्की कशी होती किंवा ह्याचा वापर कसा केला जायचा हे सांगणं एवढा तर मी इथे इतिहासामध्ये तज्ञ नाही. पण जेव्हा कधी तुम्ही इथे याल तेव्हा आपल्या पूर्वजांच्या अभियांत्रिकीची कमाल येथे असलेली जी दगडाआड दडून गेली आहे ती नक्की बघा. तर आता आपण हा समोर जो दिसतोय तो मुल्हेर किल्ला आहे आणि येथे आहे तो मोरा किल्ला आहे. तर आपण पहिल्यांदी मोरा किल्ल्याचे दरवाजे बघूया आणि नंतर मुल्हेरकडे प्रस्थान करूया. चला. चालूच ठेवता. आपण जेव्हा येथे येतो तेव्हा आपल्याला मुल्हेर किल्ल्याची प्रचंड कातळ भिंत दिसते आणि येथे लपवलेला मुल्हेरचा दरवाजा दिसतो, जो गुहेच्या दरवाजाप्रमाणे भासतो. येथून वर कातळात खोदून शिखराकडे जाणाऱ्या पायऱ्या आहेत आणि ही पाऊलवाट मुल्हेरच्या दरवाजातून येऊन ह्या मोरा किल्ल्याच्या पायऱ्यांकडे जाते.
मुल्हेर आणि मोरागडाच्या मध्ये असलेल्या खिंडीतनं आम्ही डाव्या बाजूच्या मोरागडाकडे प्रयाण केले. सुरुवातीच्या काही पायऱ्या तुटलेल्या असल्यामुळे येथे अतिशय जपून चढावे लागते, पण पुढे मात्र अतिशय योग्य रीतीने खोदून घेतलेल्या दगडी पायऱ्या आणि एक भला भक्कम बुरुज असलेला दरवाजा मोरागडाच्या स्वागताला येथे तयारच असतो. उजव्या हाताला मुल्हेर आणि मोरागडामधली अतिशय प्रचंड खोल दरी आणि डाव्या हाताला मोरागडाच्या दगडात घडवलेल्या सुंदर अशा पायऱ्या हे अप्रतिम निसर्गदृश्य अनुभवत आपण गडाच्या दरवाजापाशी येतो. किल्ल्याचा दरवाजा हे मराठा वास्तुशास्त्राचे अप्रतिम असे शिल्पवैभव म्हटले पाहिजे. भक्कम दगडी खडकांमध्ये कोरून काढलेला हा दरवाजा वास्तुशास्त्राचे एक उत्तम उदाहरण आहे. मोरागडाचा हा दरवाजा आजही इतिहासप्रेमी रसिक प्रेक्षकांच्या प्रतीक्षेमध्ये येथे उभा आहे. आपण जसजसे गडाच्या ह्या दरवाजाजवळ जातो तसतसे ह्या वास्तुकलेचे बारकावे आपल्याला खुणावू लागतात. पहिल्या प्रथम उंबरठ्यामध्ये पाणी व्यवस्थापनासाठी येथे ठेवलेली जी फट आहे आणि त्याच्या पुढे पन्हाळ आहे ती किती खुबीने कोरलेली ते समजून येते. डाव्या बाजूच्या दरवाजाच्या स्तंभावर एक अतिशय भग्न झालेली देवतेची मूर्ती आहे. वरती दगडी तोरणं आपल्याला पाहायला मिळतात आणि उजव्या हाताला श्री गणेशाची मूर्ती ह्या गडाच्या दरवाजाच्या प्रवेशातच पवित्र मंगलमय आशीर्वाद देत येथे स्थानापन्न आहे. येथे जेव्हा आपण बघतो महिरपीवर आपल्याला कमलदलाची सुद्धा स्थापना केली गेलेली दिसते. अशा रीतीने ही सुंदर अशी ठोठेखानी दरवाजाची चौकट सर्व वास्तुशास्त्राचे नमुने बाळगत आजही येथे भक्कमपणे उभी आहे. या कमानीतनं आत आल्यावर आपल्याला मुल्हेर आणि मोरागडामधली खिंड त्याचबरोबर खाली उतरत जाणारे जिने देखील दृष्टिक्षेपात येतात. हा अतिशय सुंदर देखावा अनुभवत आपण मोरागडामध्ये प्रवेश करतो. या येथे दरवाजाच्या पुढे आल्यावर अगदीशी थोड्या अंतरावर आपल्याला दगडात खोदवून घेतलेले प्रचंड पाण्याचे टाके पाहायला मिळते आणि येथून थोडं पुढे उजव्या हाताला वरच्या बाजूला वाटचाल केल्यावर आपण मोरागडाच्या अंतिम टोकावर येऊन पोहोचतो, जो मोरागडाचा दुसऱ्या दरवाजाचा प्रवेश मार्ग आहे. येथवर आल्यावर आपल्याला संपूर्ण ट्रेक केल्याचे सार्थक होते आणि येथून अतिशय सुंदर निसर्गदृश्य पाहायला मिळते. या फोटोमध्ये जर तुम्ही डाव्या हाताला अतिशय वरच्या कोपऱ्यात झूम करून पाहिले तर तुम्हाला तो दरवाजा दिसू शकतो. मोरागडावरून उतरताना देखील दरवाजाच्या बाजूला असलेल्या कड्यावरून आपल्याला सुंदर दृश्य दिसते. दरवाजाच्या द्वारा चौकटीची रचना, बाजूचा भला भक्कम बुरुज, समोर दिसणारा मुल्हेर किल्ल्यावरचा पाण्याचा दगडात खोदून घेतलेला सुंदर असा टाका, त्याच्याच बाजूला कड्याच्या कोपऱ्यामध्ये असलेला गुप्त दरवाजा आणि तेथून वर खोदत नेलेला पायरी मार्ग, असा सर्व सुंदर वास्तुरचनेचा आविष्कार आपल्याला मोरागडाच्या या दरवाजाच्या बाजूने पाहता येतो. येथून आपल्याला मुल्हेर गडाचा अतिशय विशाल पसरत गेलेला पठारी प्रदेश, जो बालेकिल्ल्याचा भाग आहे, तोही दिसतो आणि त्याच्याच बाजूने आपण शेवटी मोरागडाचा निरोप घेऊन आता मधल्या खिंडीत उतरतो. या खिंडीतील गवतामधून मुल्हेर गडाच्या दिशेने चालत जाताना आपल्याला परत एकदा मोरागडाचा अतिशय सुंदर दरवाजा शेवटचा पाहून घ्यावासा वाटतो. इतका सुंदर याची वास्तुरचना आहे. तर मोरागडाच्या ह्या दरवाजाचे शेवटचं दर्शन घेऊन आता आपण परत आपला मोहरा मुल्हेरकडे वळवतो. मुल्हेर किल्ल्याच्या कातळ भिंतीमध्ये पहिल्या प्रथम मिळणारा वास्तुविशेष म्हणजे हे विशाल असं पाण्याचं टाकं. दोन्ही दरवाजाच्या द्वारपालांच्या पाण्याच्या सोयीसाठी मोठ्या चातुर्याने दुर्गस्थपतींनी प्राचीन काळात येथे पाण्याची सोय केलेली पाहून अचंबा वाटतो. येथूनच एक निमुळती पाऊलवाट दरीच्या तोंडातोंडाने आपल्याला चोर दरवाजापाशी नेते आणि ह्या चोर दरवाजातून आपल्याला मुल्हेर गडामध्ये प्रवेश करायचा असतो. तर मित्रांनो, अशा रीतीने आपण मुल्हेरच्या किल्ल्यात जाण्यापूर्वी मोरागडाची छोटीशी भटकंती केली. मोरागडावर फारशा काही ऐतिहासिक वस्तू नाही आहेत. येथे केवळ ह्याचे दरवाजे अतिशय प्रेक्षणीय आहे. पहिल्या दरवाजात आपण गजानन पाहिला
आणि दुसऱ्या दरवाज्यातनं दिसणारं बेफाट सौंदर्य पाहिलं. हाच तो दुसरा सगळ्यात वरचा दरवाजा आहे जो खालच्या सोमेश्वराच्या मंदिरातनं आपल्याला दिसतो. याखेरीज मोरागडावर फारशी काही ऐतिहासिक वास्तुविशेष नाहीत. केवळ साल्हेरचा मुल्हेरचा डिफेन्स आउटपोस्ट म्हणून मोरागडाची निर्मिती केली असावी. आता तो डोंगर उतरून आपण दोन्ही डोंगरांच्या मधल्या खिंडीमध्ये येतो. ही खिंड मगाशी दाखवल्याप्रमाणे एका मानवनिर्मित तटबंदीने बंदिस्त केलेली आहे. त्याच्या दुतर्फा अतिशय भव्य बुरुज असून मधोमध अतिशय कणखर अशी तटबंदी आहे. तटबंदी ओलांडून आल्यावर आपल्याला मुल्हेर किल्ल्याच्या अजस्त्र कातळ भिंतीमध्ये पाण्याचं टाकं दिसतं आणि हा छोटासा दरवाजा दिसतो. सध्या हा दरवाजा तुम्हाला वरच दिसतोय, पण कदाचित इथे खाली असणाऱ्या पायऱ्या कालौघात किंवा शत्रूच्या आक्रमणात उद्ध्वस्त झाल्या असाव्यात. आणि या दरवाज्यातनं आज सुद्धा तुम्हाला संपूर्ण खडकांची माळच्या माळ पडलेली दिसते. येथे वरचा कडा कोसळलेला असल्याने ह्या दरवाज्यातनं जाणाऱ्या अरुंद पायऱ्या विशाल अशा शिलाखंडांनी भरलेल्या आहेत. त्यामुळे मी विनंती करीन की जे कोणी दुर्गप्रेमी इथे येतील त्यांनी इथे अतिशय जपून वावरावं आणि हे दगडाचे कोपरे जे आहेत ते खूप धारदार आहेत, तर त्याच्यापासून वाचून आपली दुर्गभ्रमंती यशस्वीपणे पूर्ण करावी. तर अशा रीतीने आता आपण मुल्हेरगडाच्या या चोर दरवाज्यात पोहोचलो आहोत. येथून आपला प्रवेश मुल्हेरगडाच्या बालेकिल्ल्यात होत आहे. तर आता आपली दुर्गभ्रमंती येथून आपण सुरूच ठेवूया. चला आता आपण गडप्रवेश करूया. मुल्हेरगडाच्या या बाजूच्या चोर दरवाजाने प्रवेश करताना अतिशय काळजीपूर्वक प्रवेश करावा, कारण येथे सुरुवातीच्या काही पायऱ्या तुटलेल्या आहेत. त्यामुळे अक्षरशः खडकाच्या कपारींमध्ये बोटं रोवत आणि पाय रोवून आपण ह्या दरवाजात प्रवेश करावा लागतो. याचबरोबर प्रवेश करता क्षणी आपल्याला ही अशी अरुंद दगडात खोदून घेतलेली फट दिसते आणि या फटीत बरेचसे दगड धोंडे येऊन पडलेले आहेत. ह्या दगडधोंड्याच्या धारधार कड्यांपासून स्वतःला वाचवत येथून आपल्याला प्रवेश करावा लागतो. पण येथे फारसा काही धोका नाही. जर आपण काळजीपूर्वक येथून प्रवेश केला तर अतिशय सोप्यापणाने आपल्याला येथून पुढे मार्गक्रमण करता येते. सर्व इतिहासप्रेमींना मी येथे काळजीपूर्वक वावरायची विनंती करेन. आणि यापुढचा आता दगडी सोपान मार्ग जो आहे तो येथून पुढच्या आपल्या वास्तुविशेषाकडे जाता जाता आपण इतिहासाच्या पानांमध्ये परत एकदा डोकावून मुल्हेरगडाचा इतिहासामधली पुढची घटना देखील पाहूया. पण मुल्हेरचा किल्ला जास्त काळ मराठ्यांच्या ताब्यात राहू शकला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वर्गवासानंतर 1680 ते 81च्या दरम्यान मोगल परत एकदा स्वराज्य मिटवण्यासाठी प्रचंड बळासह येथे दख्खनमध्ये आक्रमण करतात. ह्याच दरम्यान केव्हा तरी मुल्हेरचा किल्ला पुन्हा मोगलांच्या ताब्यात गेला असावा अशी शक्यता आहे. कारण 1681 साली मुघल दरबारच्या नोंदीनुसार देवी सिंग राठोड हा मुघल किल्लेदार येथे तैनात होता. इसवी सन 1690 साली मनोहरदास गौड राजपूत हा येथील किल्लेदार होता. तर 1692 साली बहरोज खान हा मुघल किल्लेदार येथे नेमणुकीवर होता. अशा रीतीने मुल्हेरचा किल्ला दीर्घकाळ मोगलांच्याच ताब्यात होता. इसवी सन 1707 साली औरंगजेबाच्या मृत्यूनंतर देखील मुघल ताबा येथे कायम राहिला. 1760च्या नंतर मराठा स्वराज्याचं साम्राज्यात हळूहळू रूपांतर होत गेलं आणि श्रीमंत छत्रपती शाहू महाराज प्रथम यांच्या नेतृत्वाखाली बरेचसे सरदार नर्मदा पार करून दिल्लीच्या दिशेने घोडदौड करू लागले. तरी देखील बागलाणचा हा सुबा मोगलांच्याच ताब्यात होता. 1724 साली मोगलांचा दक्षिणेतील निजामुल मुल्क हा महत्वाचा असा सरदार मोगल सल्तनतीपासून फुटून हैदराबाद येथे स्वतंत्र निजामशाही स्थापन करता झाला. ह्याच निजामुल मुल्काच्या ताब्यामध्ये बागलाणचा सुबा देखील होता. 1752 साली पेशवे नानासाहेब प्रथम यांच्यासोबत
जेव्हा निजामाची लढाई होते त्याच्यामध्ये 1752 साली प्रचंड मोठा त्याचा पराभव होतो. तेव्हाच भालकीचा तहानुसार मुल्हेर, साल्हेर सकट खानदेश आणि बागलाण हा सर्व प्रदेश मराठ्यांच्या हाती येतो आणि 1752 पासनं स्वराज्याच्या ताब्यामध्ये मुल्हेरचा किल्ला येतो. त्र्यंबक गोविंद हा येथील पहिला मराठा किल्लेदार पेशव्यांच्या काळात बनतो. याच्या पुढे 1765 मध्ये किल्ल्यावर गुप्तधन असल्याच्या नोंदी देखील पेशवे दफ्तरात सापडतात आणि पेशव्यांचा ताबा सन 1818च्या शेवटच्या तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धापर्यंत मुल्हेरवर असतो. तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धात किल्लेदार रामचंद्र जनार्दन फडणवीस हे केंद्रीय पेशवाय सत्तेपासनं काहीच हुकूम न आल्यामुळे न लढता 12 जुलै 1818 रोजी किल्ला इंग्रजांच्या स्वाधीन करतात. यावेळेला या किल्ल्यामध्ये फते लष्कर, रामप्रसाद, शिवप्रसाद आणि मार्कंडेय या 8-8 फूट लांबीच्या 4 तोफा असलेल्या इंग्रजांच्या रेकॉर्ड्सनुसार पाहायला मिळतात. पण यापैकी सध्या मात्र केवळ रामप्रसाद आणि शिवप्रसाद या 2च तोफा आपल्याला किल्ल्यात पाहायला मिळतात. अशा रीतीने इंग्रज इसवी सन 1818 12 जुलैपासनं किल्ल्यावर ताबा मिळवतात आणि याच्या पुढे मात्र मुल्हेरचा किल्ला इंग्रजी साम्राज्याचा भाग बनून राहतो. पुढे 1947 साली भारत स्वतंत्र झाल्यावर तुम्हा आम्हा इतिहासप्रेमींच्या प्रतीक्षेमध्ये आजही मुल्हेर किल्ला इतिहासाच्या आठवणी जागवत येथे उभा आहे. अशा प्रकारे मुल्हेरच्या चोर दरवाजातून आपण मुल्हेरचा इतिहास पाहत पाहत येथे पठारी भागामध्ये येतो. पठारी भागामध्ये आपल्याला एक विशाल असा औदुंबर वृक्ष दिसतो आणि त्याखाली एक छोटीशी देवळी देखील दिसते. ह्या देवळीमध्ये श्री भडंगनाथ या नाथपंथीय साधूंचं स्थान आहे. अतिशय सुंदर असा हा देखावा आपल्याला येथे नतमस्तक होण्यासाठी भाग पाडतो. अतिशय पवित्र आणि शांत वातावरणामध्ये येथे एका भव्य दगडी चौथऱ्यावर आपल्याला काही धार्मिक चिन्ह देखील दिसतात. या छोट्या देवळीमध्ये आपल्याला श्री भडंगनाथ या साधूंचा तांब्याचा मुखवटा स्वरूपामध्ये मूर्तीपूजा केलेली दिसते. त्याचबरोबर येथे काही ऐतिहासिक अवशेष देखील पाहायला मिळतात, जसे की येथे काही पदचिन्ह, पादुका, इतर खंडित स्वरूपातल्या मूर्ती आणि छोट्या देवळीमधला हा तांब्याचा मुखवटा आपण येथे जवळून पाहू शकतो. त्याचबरोबर आपण या चौथऱ्याचे जेव्हा बारकाईने निरीक्षण करतो तेव्हा येथे आपल्याला बरेचसे चिरे उद्ध्वस्त अवस्थेमध्ये दिसतात. अक्षरे अतिशय झिजून गेल्यामुळे वाचता न येण्याजोगा हा मराठी शिलालेख देखील आपल्याला येथे आढळून येतो. आम्ही बराच शोधाशोध करून रिसर्च करण्याचा प्रयत्न केला, पण या शिलालेखाचं भाषांतर आम्हाला कुठेच पाहायला मिळालं नाही. तर अशा रीतीने मुल्हेर गडावरचं अतिशय पवित्र स्थान म्हणून भडंगनाथांचं हे स्थान जे औदुंबर वृक्षाखाली आहे ते आपल्याला येथे पाहायला मिळतं. या स्थानाजवळच आपल्याला थोडीशी भटकंती अजून केली असता डाव्या बाजूला एक अतिशय विशाल असा तलाव पाहायला मिळतो. हा तलावाचं अतिविशाल स्वरूप पाहता मुल्हेर गडावर किती मोठी शिबंदी वास्तव्याला असेल याचा अंदाजच आपण करू शकतो. आणि एवढ्या उंचावर पठारी भागामध्ये असा एवढा प्रचंड मोठा तलाव निर्माण करणाऱ्या दुर्ग स्थपतींचं आपल्याला निश्चितच कौतुक करावं असं वाटतं. पहिल्या तलावाच्या पुढे थोडीशी भ्रमंती केल्यावर आपल्याला पठारावर एका दुसऱ्या विस्तीर्ण तलावाची रचना केलेली पाहायला मिळते. हा तलाव संपूर्णतः कोरडा आहे, पण या तलावाच्या मधोमध आपल्याला पाणी मोजण्यासाठी खांबाची देखील रचना पाहायला मिळते. या तलावाला एका बाजूने भले भक्कम चिरेबंदी भिंतीचे आवरण घातलेले आहे. येथून आपण मुल्हेरच्या पठारावर आपली भ्रमंती अशीच पुढे सुरू ठेवतो. मुल्हेरच्या बालेकिल्ल्याच्या या पठारावर फारसे काही ऐतिहासिक अवशेष आपल्याला
पाहायला मिळत नाही, पण येथून दिसणारा विस्तीर्ण देखावा अतिशय सुंदर असतो. आपण जर बारकाईने बघितले तर येथे खडकाच्या मध्ये विविध ठिकाणी पाण्याच्या व्यवस्थासाठी टाकी खोदून घेण्यात आलेली आहे. अर्थात गाळ भरून गेल्याने आता आपल्याला ह्या रचना निरखून पाहिले तरच दिसतात. त्याचबरोबर येथे 2 ठिकाणी गोलाकार दगडांची बुरुजासारखी रचना केलेली आहे, पण बालेकिल्ल्याच्या अंतर्गत पठारावर त्याचं नक्की प्रयोजन मात्र कळून येत नाही. सध्या येथे अस्तित्वात असलेली सर्वात महत्त्वाची वास्तू म्हणजे राजवाड्याच्या प्रवेशद्वाराची ही उद्ध्वस्त कमान आहे. ही एकमेव वास्तू सध्या मुल्हेरच्या बालेकिल्ल्याच्या पठारावर उभ्या स्वरूपामध्ये आपण पाहू शकतो आणि ही वास्तू पठारावर गवताच्या प्रचंड मोठ्या मैदानात अतिशय सुंदर एकाकीपणे सर्व छायाचित्रकारांना अतिशय सुंदर फ्रेम्स चित्रित करण्याचं एक सुंदर असं चौकट प्राप्त करून देत येथे उभी आहे. मित्रांनो, अशा रीतीने आपण मुल्हेर गडाच्या ह्या संपूर्ण बालेकिल्ल्याच्या भागात फिरत होतो. आपण तिथून भडंगनाथांची समाधी बघितली, 2 टाकी बघितली आणि आता ही जी प्रचंड मोठी पसरलेली माची आहे याच्यावर अस्तित्वात असलेली एकमेव सुस्थितीतली वास्तू म्हणजे ही बागुल राजांच्या राजवाड्याची कमान. सध्या तुम्ही बघत असाल तर माझ्या पाठी तुम्हाला केवळ एक कमान दिसते. बाकीचा सर्व राजवाडा काळाशी आणि मानवाशी झुंजता नष्ट झाला, पण इतिहासाची आठवण जागवत ही सुंदर अशी कमान आपल्याला इथे पाहता येते. ह्या कमानीला सर्व सुंदर ठिकाणी सजावट केलेली आहे, कमलपुष्प आहेत, इथे दाराला तोरणासारखी रचना केलेली आहे. त्यावरून आपण अंदाज बांधू शकतो की कोणेकेकाळी ही वास्तू किती जागृत, किती धनवान आणि किती ऐश्वर्य संपन्न असावी. संपूर्ण बागलाणचे राजकीय निर्णय ह्याच वास्तूतनं होत असावेत. पण आता आपल्याला आपल्या दृष्टीने न पाहता इतिहासाच्या दृष्टीने पाहिले तरच हे सर्व दिसू शकेल. अन्यथा आजकाल येणाऱ्या निसर्गप्रेमींसाठी किंवा कलासक्त लोकांसाठी ही फ्रेम म्हणजे फोटोग्राफीचं एक अतिशय उत्तम उदाहरण आहे. इथे येऊन लोक अतिशय सुंदर फोटोग्राफ्स काढतात की जे मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुद्धा सहभागी होण्यासाठी लायक ठरू शकतात. तर आता आपण येथून आत जाऊया आणि येथून आपली दुर्गभ्रमंती अशीच सुरू ठेवूया. ह्या सुंदर अशा द्वार चौकटीच्या पुढे किल्ल्याच्या अतिशय विशाल पसरलेल्या पठारावर आपल्याला एका रांगेत खोदलेली 8 पाण्याची टाकी पाहावयास मिळतात. अर्थात सध्या ह्यातील पाणी पिण्यायोग्य राहिलेले नाही, कारण ह्याचा फारसा वापर होत नसल्याने येथे प्रचंड प्रमाणात शेवाळे साचलेले आहे. पण अतिशय सुंदर भव्य पठारावर सुकून गेलेल्या गवताच्या पार्श्वभूमीवर ही सुंदर अशी टाकी पाहणं एक निराळीच अनुभूती असते. ह्या 8ही टाक्यातली एक सलग खोदून घेतलेली प्रमाणबद्धता आपल्याला आश्चर्यचकित करते. आणि याखेरीज येथे काही अंतरावर एक 9 नंबरचे सुद्धा टाके आपल्याला पाहावयास मिळते, ज्यात पाण्याची खोली मोजण्यासाठी मध्यभागी एका स्तंभाची योजना देखील केलेली आहे. ह्या मानवनिर्मित खुणेच्या पुढे ह्या मुल्हेरच्या बालेकिल्ल्याच्या हरगडाच्या बाजूने कुठलीच इतर ऐतिहासिक वास्तू अस्तित्वात नाही. येथे मुल्हेरचे हे जे बालेकिल्ल्याचे टोके हे निमुळते होत जाते आणि याच्या टोकावरून खाली दिसणारी माची अतिशय विलोभनीय दिसते. येथे अतिशय कोपऱ्यामध्ये सावधानतापूर्वक जेव्हा आपण येऊन पोहोचतो तेव्हा आपल्याला येथून हरगडाचा अतिशय भव्य, सुंदर आणि राकट असा देखावा पाहायला मिळू शकतो. अर्थात येथे येताना सर्वांनी पुरेशी काळजी घ्यावी आणि मगच यावे अशी मी सर्वांना विनंती करेन. आम्ही आलो त्या दिवशी
फारच धुकेयुक्त असं वातावरण असल्याने येथून सेलबारी डोलबारीच्या पर्वतरांगांमधील दिसणारे दूरवरचे इतर किल्ले आम्हाला पाहता येऊ शकले नाही. नाहीतर सामान्यपणे येथून आपण साल्हेर आणि सालोटा हे किल्ले देखील पाहू शकतो. जर तुम्ही इथे मुल्हेरच्या बालेकिल्ल्यावर याल तर ह्या शेवटच्या टोकापाशी निश्चित या आणि निसर्गापुढे मानव किती क्षुद्र आहे ह्याची अनुभूती जरूर घ्या. येथे आम्ही सर्व टीम मेंबर्सनी 360 डिग्रीमध्ये असा एक सेल्फी देखील काढण्याचा प्रयत्न केला. अशा रीतीने आम्ही मुल्हेरच्या ह्या बालेकिल्ल्याची सफर येथे संपवून मुल्हेरचा जो राजमार्ग होता तेथील प्रथम क्रमांकाच्या द्वार चौकटीपाशी येऊन पोहोचलो आणि आता आपण ह्या द्वाररचनेची अनोखी युद्धशास्त्रीय वास्तविकता पाहणार आहोत. 2, 3 तर मित्रांनो, अशा रीतीने आपण मुल्हेरच्या बालेकिल्ल्याची सफर संपूर्ण केली. आम्ही तुम्हाला शक्य होईल तितके सर्वच ऐतिहासिक अवशेष दाखवले जे माचीवर आणि बालेकिल्ल्यावर आहेत. आता आपण दुसऱ्या वाटेने मुल्हेरचा बालेकिल्ला उतरायला लागलो आहोत. तुम्हाला इथे दिसेल की इथे एक कमानीयुक्त दरवाजा आहे आणि ही कमान गोमुखी बांधणीच्या दरवाजाच्या संकुलाच्या रचनेचा भाग आहे. येथून उतरून आपल्याला दिसतंय इथे दुसरी दरवाजाची कमान आहे आणि हा एक भलाभक्कम दरवाजा आहे, अतिशय सुंदर कमानीने युक्त. याला 3 चौकटी पण आपल्याला दिसू शकतात, 1, 2 आणि 3. अतिशय सुंदर मराठा बांधकामाचा हा नमुना आहे. तर इथे जेव्हा आपण याल तेव्हा केवळ निसर्ग सौंदर्य न बघता हे मराठ्यांनी आणि आपल्या इकडच्या गड स्थापतीने बांधलेलं अतुलनीय दर्जाचं जे बांधकाम आहे त्याचं सुद्धा नक्कीच कौतुक करा. आता आपण या पायऱ्या उतरून इकडच्या दरवाजांची रचना कशी आहे ते बघायला खाली उतरूया. तुम्हाला दिसू शकत असेल की जेव्हा तुम्ही या दरवाज्यातनं बाहेर येता तेव्हा समोरच तुम्हाला बुरुज दिसतो आणि येथे तटबंदीचा घेरा देखील आहे. योजना अशी आहे की बंदूकधारी किंवा धनुर्धारींची रांग जेव्हा इथे उभे असतील तेव्हा आक्रमणकारी सैन्य जेव्हा दरवाजाकडे अप्रोच करेल तेव्हा त्यांची पाठ, शस्त्र इथे असणार, पाठ त्यांच्याकडे असेल. अतिशय सोप्या रीतीने आक्रमणकारी सैन्याचा निपात ह्या शेवटच्या दरवाजा इथे करता येईल. इतकी सुंदर दुर्गशास्त्रीय रचना ह्या मुल्हेर किल्ल्याच्या बालेकिल्ल्याच्या ह्या दरवाजापाशी केलेली आहे. मुल्हेरच्या ह्या राजदरवाजांच्या मालिकेतले पहिले 2 दरवाजे पाहून जेव्हा आपण बाहेर येतो तेव्हा ही भक्कम दगडी बांधणी पाहून आपल्याला हरखून जायला होते. येथून आपला प्रवेश ह्या दरवाजाच्या द्वाररचनेच्या नाळेमध्ये होतो. येथे जेथे तेथे आपल्याला सध्या उद्ध्वस्त अवशेष आणि विखुरलेले चिरे दिसतात. S आकारात वळवलेली वाट आपल्याला 3ऱ्या द्वारापाशी घेऊन येते. हे द्वार सुद्धा आता प्रचंड भग्नावस्थेत आहे, पण येथून आपल्याला अतिशय सुंदर असा देखावा पाहायला मिळतो. दारातनं जेव्हा आपण बाहेर येतो तेव्हा आपल्याला अजस्त्र कातळ भिंत दिसते आणि समोरच आपल्याला हरगडाचा प्रचंड मोठा डोंगर सुद्धा आडवा पसरलेला दिसतो. येथे आपण जेव्हा नीट पाहणी करतो तेव्हा आपल्याला जाणवतं की दगडी जी कातळ भिंत आहे त्याचाच बखुबी वापर करून येथे तटबंद्या आणि दारांची एक अद्भुत रचना निर्माण केलेली आहे. मित्रांनो, अशा रीतीने आपण मुल्हेरचा हा जो बालेकिल्ला आहे दुसऱ्या वाटेने उतरून येत आहोत. ही मुल्हेरची मूळ राजवाट आहे. आपण चोरवाटेने वर आलो आणि राजवाटेने खाली उतरतोय. तिथं किल्ले भ्रमंती करताना आपल्याला सर्व वास्तुविशेष कव्हर करत नीटपणे चांगल्या रीतीने येता यावं म्हणून आम्ही तो मार्ग निवडला. पण मुळात जेव्हा मुल्हेरवर राजसत्ता नांदत होत्या तेव्हा ही मूळची राजवाट होती. तुम्ही बघू शकता ह्या वाटेवर किती बंदोबस्ताची जागा केलेली आहे. तिथे तुम्हाला पहिलं दार दिसते. पहिल्या दाराला जर भेदून शत्रू आत आला तर येथेच धनुर्धारींची किंवा बंदूकधारींची एक रांग ह्या तटबंदीवरून संपूर्ण मारा करून शत्रूला नेस्तनाबूत करू शकते. पण तरीही बहुसंख्येने शत्रू येथे चढून आला तर तिथे दुसरी रांग मौजूद आहे. ह्याच्या पलीकडे 3री द्वार चौकट आपण बघितलीच आणि त्याच्या पलीकडे वर 4थी आणि 5वी असे 5 दारांची शृंखला येथे निर्माण करण्यात आलेली आहे.
मुल्हेर हा एकेकाळी राजधानीचा किल्ला असल्याने संरक्षणाची अशी चोख व्यवस्था आपल्याला येथे बघायला मिळते. त्याचबरोबर या द्वाराच्या समोर आपल्याला एक वाट डोंगर कड्याकडे जाताना दिसते. इथे डोंगर कड्याकडे जाताना आपल्याला येथे संपूर्ण मोठ्या टाकी खोदून घेतलेली दिसतात. त्याचबरोबर येथे देखील टाका आहे. आपण जर थोडंसं ह्या बाजूला आलो आणि खाली पाहिलं तर येथे असलेल्या शिबंदीच्या पाण्याच्या सोयीसाठी येथे देखील टाकं खोदून घेतलेलं आपल्याला दिसतं आणि त्या काळच्या दुर्गस्थपतींच्या कल्पकतेचं कौतुक करावंसं वाटतं. तर अशा रीतीने आता आपण ह्या दारातनं आणि ह्या गुहेपाशी जाऊन कसा देखावा दिसतो ते बघूया आणि आपली दुर्गभ्रमंती अशीच चालू ठेवूया. मुल्हेरच्या ह्या पहिल्या महाद्वारातून बाहेर न पडता डाव्या बाजूच्या पाऊलवाटेने तटबंदीच्या कड्याच्या वाटेने यावे. येथे आपल्याला कड्याच्या डाव्या हाताला डोंगराचा कडा दिसतो आणि उजव्या बाजूला महाद्वार असलेली दरी दिसते. येथे डाव्या बाजूच्या कड्यामध्ये बऱ्याचशा मोठ्या मोठ्या गुहा प्राचीन काळामध्ये खोदवून घेतलेल्या आहेत. त्यापैकी ही समोर दिसणारी खांब स्वरूपात असणारी खांबटाक्याची गुहा अतिशय अजस्त्र स्वरूपात खोदवून घेतलेली आहे. कदाचित जुन्या काळी पहारेकऱ्यांच्या राहण्यासाठी, येथील स्थानिक शस्त्रसाठ्यासाठी किंवा धान्याच्या गोदामासाठी हिचा वापर केला जात असावा. येथे आपल्याला उत्तर काळामध्ये अंतर्गत छोट्या दगडी बांधकामाच्या खोल्यांची रचना केलेलीही दिसते. पण मूळ स्वरूपात ही गुहा राष्ट्रकूट किंवा शिलाहार अशा प्राचीन राजवंशाच्या काळामध्ये खोदवून घेण्यात आली असावी असा निश्चितपणे अंदाज करता येतो. येथून आपल्याला डोंगराच्या नाळेमध्ये किल्ल्याच्या दुर्गाच्या दरवाजांची रचना किती उत्तमपणे केली आहे ह्याचा अभ्यास करता येतो. तुम्हाला येथे दिसत असेल की तटबंदी आणि बुर्जाची सी शेपच्या रचनेमध्ये मोठ्या खुबीने पहिले महाद्वार दडवले आहे. त्या तटबंदीच्या वरच पाण्याच्या टाक्याची रचना केलेली दिसते. तेथून वरवर पाहत गेले असता आपल्याला झिगझॅग स्वरूपामध्ये भिंतींची रचना करून सगळ्यात वरचे महाद्वार आणि त्याचे बुरुज दिसतात. येथे दरीच्या कोपऱ्यावर असणारा बुरुज या संपूर्ण झिगझॅग स्वरूपाच्या रचनेवर आणि पहिल्या महाद्वाराच्या अंतर्गत बुरुजावर सर्वत्र नजर ठेवून मारा करू शकतो. डोंगराच्या नाळेची अशी खुबीने प्रवेशद्वारासाठी रचना केलेला मुल्हेर हा कदाचित एकमेव किल्ला असावा. तर मित्रांनो, अशा रीतीने आपण मुल्हेर बाले किल्ल्याची ही सफर संपून आता या पहिल्या दरवाजाकडे आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता या पहिल्या द्वाराला सुद्धा तो दगडी तोरणाने नटवण्याचा प्रयत्न केलेला आहे. छान अशा सुंदर इथे जो अलंग आहे याचे दाराचे अडसर घालायचे सुद्धा योजना केलेल्या आहेत. तिथे पुढे देवड्यांचं सुद्धा तुम्हाला अरेंजमेंट केलेली दिसते आणि त्याच्यावर येथे मुल्हेरचं खास वैशिष्ट्य असलेली अनोखी भिंतींची झिगझॅग रचना सुद्धा तुम्ही इथून बघू शकता. आणि तुम्हाला मागाशी दाखवल्याप्रमाणे आम्ही वरून गुहांच्या इकडून सुद्धा ही रचना किती युनिक आहे आणि हे मुल्हेरचं युद्धशास्त्रीय दृष्ट्या किती महत्त्वाचं असं सुंदर असं स्थापत्यशास्त्र आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला. जेव्हा तुम्ही मुल्हेरला याल तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची गर्जना जेव्हा कराल तेव्हा छत्रपती महाराजांच्या आणि त्याही पूर्वीच्या बागुल राजांच्या या स्थापत्य विशारदांनी केलेल्या ह्या आश्चर्याचं कौतुक जरूर करूया. चला आता आपण येथून उतरणीच्या मार्गाला लागूया आणि माचीकडे प्रस्थान करूया. मित्रांनो, हा जो प्रचंड असा दुर्ग आपण उतरून येतो आणि ह्या दारांची अतिशय अद्भुत अशी संरचना पाहतो. तिथून खाली उतरताना साल्हेर माचीकडे जाताना आपल्याला मुल्हेरच्या ह्या प्रचंड भव्य अशा कातळकड्यामध्ये आपलं आराध्य दैवत म्हणजे श्री हनुमंताची अतिशय मोठी अशी 10 फूट साधारण उंचीची 20 आकारातली मूर्ती पाहायला मिळते. ही मारुतीची मूर्ती प्राचीन असून कदाचित इकडच्या दुर्गस्थपतींनी या किल्ल्याच्या शिबंदी मनोबलासाठी आणि देवांच्याकडनं मिळणाऱ्या आशीर्वादासाठी म्हणून येथे बनवली असावी. आता हे एक वास्तुविशेष बघून आपण आपली दुर्गभ्रमंती येथून खालच्या दिशेने मुल्हेर माचीकडे सुरूच ठेवूया. चला. तर मित्रांनो, अशा रीतीने आपण मुल्हेरच्या या महादुर्गाची आणि मोराच्या उपदुर्गाची भ्रमंती आज येथे पार पाडली. ह्या किल्ल्याच्या भ्रमंतीत आपण ह्या मुल्हेर माचीवरच्या खूप साऱ्या ऐतिहासिक अवशेषांची पाहणी केली. त्याचबरोबर मुल्हेर किल्ल्याची संपूर्ण ऐतिहासिक गाथा देखील जाणून घेण्याचा प्रयत्न केला. येथून आपण
मोरा ह्या उपदुर्गाची अतिशय सुंदर नजाकतीने बांधलेली द्वारे पाहिली. त्याचबरोबर मुल्हेर आणि मोरा किल्ल्याच्या मधल्या चिलखती तटबंदीवरून आपण मुल्हेर किल्ल्यावर देखील फिरलो. तेथील अतिशय सुंदर नजारे पाहिले, टाक्या अनुभवल्या. त्याचबरोबर मुल्हेर किल्ल्याच्या राजमार्गावरील अतिशय सुंदर अशा झिगझॅग बांधणीची सुंदर द्वाररचना पाहिली. मुल्हेरचा इतिहास जाणून घेतला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आपल्या प्रतिक्रियांद्वारे जरूर कळवा. आम्हाला तुमच्या प्रतिक्रियांची आमच्या कमेंट्स बॉक्समध्ये नेहमीच प्रतीक्षा असते. ह्याचबरोबर तुम्हाला जर हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करून महाराष्ट्राच्या मातीतली अधिकाधिक किल्ले आणि संस्कृतीने नटलेली मंदिरे पाहण्यासाठी आमचं चॅनल जरूर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर हा जो इतिहास आहे हा तथ्य आणि पुराव्यांसह मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो, जेणेकरून भावी पिढीला महाराष्ट्राच्या मातीचा पराक्रम असाच कळत राहावा. तुम्हाला जर हा हेतू मनापासून आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रपरिवाराला आणि नातेवाईकाला आमचा व्हिडिओ फॉरवर्ड करून हा इतिहास महाराष्ट्राच्या भूमीमध्ये पसरवण्यासाठी आम्हाला मदत करूया. ह्याचसोबत आपण आता ह्या एपिसोडची समाप्ती येथेच करूया. पुढील एपिसोडमध्ये आपण महाराष्ट्राच्या सर्वोच्च किल्ल्याची परत एकदा वारी करणार आहोत आणि मागे आम्ही जो चित्रित केलेला भाग होता त्यात कव्हर न झालेले काही पॉईंट आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातला इतिहास व तिथपासनं ते इंग्रज येईपर्यंतच्या काय काय घडामोडी साल्हेरी किल्ल्याने अनुभवल्या ते पाहणार आहोत. तर पुढचा भाग पाहायला देखील विसरू नका. धन्यवाद.